पुणे जिले में जिला परिषद चुनाव की पृष्ठभूमि पर पूर्व महापौर व भाजपा नेता मुरलीधर मोहोल ने मीडिया से बातचीत में कहा कि दुखद समय में प्रचार करना उचित नहीं था, इसलिए उन्होंने किसी सभा में हिस्सा नहीं लिया। यह बयान उन्होंने अजित दादा की असामयिक मृत्यु को लेकर दिया। आगे मोहोल ने कहा कि अजित पवार के निधन का दुख हमेशा रहेगा। मतदाता समझदार है और चुनाव का निर्णय वे खुद लेंगे। मोहोल ने एक्सप्रेसवे पर हुई ट्रैफिक जाम और घटनाओं को लेकर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कड़ा रुख अपनाया। सुनिए मुरलीधर मोहोल का विस्तृत बयान। चौकशी चालू आहे। AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केला आहे, त्यांना सापडला आहे। त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल। आता रोहित पवार आणि यांना शेवटी त्या विषयावर जे ज्यांना बोलायचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे। शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते म्हणतील। ते बजरंग बाप्पाचं म्हणजे बॉम्ब होतो विमानात। ठीक आहे, मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने एकच आहे की इतका मोठा नेता गेला आहे, या राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे, माझ्या पुणे जिल्ह्याचं नुकसान झालं आहे। एकूणच या राज्याच्या सामाजिक राजकीय पटलावरती एक प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आपल्यातनं गेला आहे। मला असं वाटतं सगळं खरं तर आपण त्या दुःखात आहोत। अशा दुःखद प्रसंगी मला एवढंच सांगणं की कृपया स्वतःचं राजकारण स्वतः कुणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये। नाही, मी कुणाचं नाव नाही घेत, पण खरं तर जे काही घडतंय मागचे 5-6 दिवस 8 दिवस झाले, कोण काय बोलतो, चौकशी होईल, अहवाल येतील, मग वाटल्यास बोला, पण आता बोलू नये। मला असं वाटतं नक्की लक्ष ठेवू नये। आणि माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत। मुख्यमंत्रींनी स्वतः मागणी केली आहे, देवेंद्रजींनी स्वतः CIDची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे, देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते। मला असं वाटतं थोडा वेळ थांबला पाहिजे। शेवटी विमानात काय बॉम्ब झालं विचारलं मी तेच सांगितलं की या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर हे दुःख खूप मोठं आहे की आज दादा नाही आहेत। मला असं वाटतं याचा आपापल्या पद्धतीनं आपल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये। सत्य काय ते येईल समोर। किती दिवसात हिंदीमध्ये द्या ब्लॅक महापौर आता होतीलच, तुम्ही नामनिश्चित केलेलं आहे। काय तुम्ही पण राहिलेला महापौर, काय सांगा? शेवटी गेले जवळजवळ 3-4 वर्ष या शहराला लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व नागरिकांचं तिथे काम करायला नव्हतं, प्रशासक काम करत होतं। त्यामुळे स्वाभाविकपणे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर, महापौर हे सगळे आता व्यवस्था अस्तित्वात आली आहे। मला निश्चित विश्वास आहे की मागच्या 3-4 वर्षाचा जो काय बॅकलॉग होता, शेवटी लोकांना महानगरपालिका म्हणल्यावर दैनंदिन गरजा, दैनंदिन समस्या, या शहराच्या भविष्याच्या विकासाचे प्रकल्प, काही धोरणात्मक निर्णय हे सगळे आता घेणं शक्य होईल का? शेवटी लोकप्रतिनिधी इथं पोहोचलेत। महापौरसारखी व्यवस्था आज शहराचे प्रमुख, आपण कुटुंब प्रमुख म्हणूया, प्रथम नागरिक म्हणून या शहराचं काम पाहिलं जाईल। मला विश्वास आहे की खूप चांगलं काम आमची लोकं करतील आणि अशीच लोकं आज 119 लोक जे काही पुणेकरांनी निवडून दिली, मी खरं तर पुणेकरांना धन्यवाद देईन की पुण्याचा महापौर पुन्हा एकदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीचा केला आहे। त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे। आम्ही या सगळ्या पदांकडे, कुठले पद असो, या पदांकडे आम्ही जबाबदारी म्हणून पाहतो। आमची ती नैतिक जबाबदारी आहे, आमचा तो संविधानाने दिलेला जबाबदारीचा अधिकार आहे। म्हणून मला असं वाटतं की ती जबाबदारी म्हणून आम्ही पाहतो। या शहरातल्या नागरिक समस्या असतील, या शहराच्या भविष्याचा विचार असेल, याच्यावरती आमची माणसं खूप चांगलं काम करतील। पण पुणेकरांनी जी संधी आम्हाला दिली त्यासाठी पुन्हा एकदा मी पुणेकरांना हिंदीमध्ये द्या की नदी सुधार असेल ते तुमच्या महापौरांनी पुढे कशी कंटिन्यू नाही, निर्णय झाले। शेवटी काय आहे की शेवटी बघा, ही निर्णय प्रक्रिया आमच्याकडे ठरलेली आहे। स्थानिक पातळीवरती कोर कमिटी बसते, वरती मग राज्य सरकार, राज्याच्या स्तरावरती आमचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री साहेब याच्यावरती निर्णय करतात। ही सगळी प्रक्रिया पार पडली। आता ज्याला नाव ज्याचं करायचं जाहीर ते झाले, त्यामुळे महापौर निश्चित झालेत, उपमहापौर निश्चित झालेत। बाकी आता 5 वर्ष आहेत ना, प्रत्येकाला काही ना काही संधी मिळेल। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी ही मानसिकता आमच्याकडे असं काही नसतं की भांडणं झाली पाहिजे, असं काही नाही होतं आमच्याकडे। पक्ष नेतृत्वाने दिलेला आदेश आहे, तो आमच्यासाठी सगळ्यांसाठी तो मान्य असतो, आम्हाला करावाच लागतो। त्यामुळे आमची महानगरपालिकेची टीम ही पुणेकरांच्या विश्वासाला हे सार्थ ठरवण्यासाठीच काम करते।